हॅलो फ्रेंड्स. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 7.3 मधील क्वेश्चन बघणार आहे. जो आपला मॅथ्सचा 10th स्टँडर्डचा मॅथ्सचा जो लास्टचा चॅप्टर आहे, मॅथ्स 2चा मेन्सुरेशन, त्याच्यामधला जो प्रॅक्टिस सेट 7.3 आहे त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन बघणार आहे. त्याच्यामधले ह्या चॅप्टरचं जे काय इंट्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये सेक्टर ऑफ सर्कल कुणाला म्हणायचं, त्यानंतर सेक्टर ऑफ सर्कलचे फॉर्म्युले जे काय आहेत, त्यानंतर सेक्टर ऑफ सर्कलमध्ये मायनर सेक्टर कुणाला म्हणायचं, मेजर सेक्टर कुणाला म्हणायचं, याच्यासाठी आपण आणि जे प्रॅक्टिस सेट 7.3 मधील क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 3 ते आपण आधीच्या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत. तो व्हिडिओ जर जाऊन चेक केला नसेल तर तो व्हिडिओ जाऊन नक्कीच चेक करा. म्हणजे तुम्हाला सेक्टर ऑफ सर्कल कुणाला म्हणायचं, मायनर सेक्टर, मेजर सेक्टर, त्यानंतर मायनर सेक्टरचं नाव कसं लिहायचं, मेजर सेक्टरचं नाव कसं लिहायचं, हे सगळं तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे प्रॅक्टिस सेट 7.3 मधील जे राहिलेले क्वेश्चन आहेत ते बघणार आहेत. त्याच्यानंतर इथून पुढचे जे आपण व्हिडिओ टाकणार आहे त्याच्यामध्ये आता बोर्डाच्या एक्झामसाठी जो तुमचे हॉट क्वेश्चन येतात, मॅथ्स 1 साठी पण आणि मॅथ्स 2 साठी पण, 4 मार्क्ससाठी एक असे 2 हॉट क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. ते हॉट क्वेश्चन कोणते इम्पॉर्टंट आहेत, त्यानंतर ते हॉट क्वेश्चन कसे सोडवायचे, ते सगळे हॉट क्वेश्चन आपण ह्यानंतरनं घेणार आहे. त्यामुळे जर चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जे सगळे हॉट क्वेश्चन आहेत, त्यानंतर जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, इम्पॉर्टंट MCQs आहेत, 2 मार्क्ससाठी कोणते क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत, 3 मार्क्ससाठी कोणते क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत आणि हॉट क्वेश्चनमध्ये कोणते क्वेश्चन पडतात, हे सगळं आपण सांगणार आहे. त्यामुळे जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला बेल आयकॉनवरती पण क्लिक करा, म्हणजे तुम्हाला हॉट क्वेश्चन त्यानंतर ह्याच्या पुढचे जे क्वेश्चन असतील त्याचे नोटिफिकेशन मिळेल. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे 7.3 मधील क्वेश्चन नंबर 4 आणि त्यानंतरचे क्वेश्चन. आता काय दिलंय बघा, 4 क्वेश्चन. रेडियस ऑफ सर्कल इज 10 सेंटीमीटर. एका सर्कलची तुम्हाला काय दिल्या तर रेडियस किती सेंटीमीटर दिल्या, 10 सेंटीमीटर दिल्या. एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल इज 100 सेंटीमीटर. तुम्हाला एरिया दिलाय सेक्टरचा, किती दिलाय, 100 सेंटीमीटर दिलाय. फाइंड काय करायचंय तुम्हाला, एरिया ऑफ इट्स करस्पॉन्डिंग मेजर आर्क. आता मेजर आर्कचा तुम्हाला एरिया फाइंड करायचा आहे आणि जो तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलाय, आता मेजरचा तुम्हाला फाइंड करायचा आहे, म्हणजे जो क्वेश्चन मध्ये दिलाय तो कोणता असणार आहे, मायनर असणार आहे. आता ह्याच्या आधी मायनर सेक्टर, मेजर सेक्टर आणि सेक्टर कोणाला म्हणायचं ह्यात परत एकदा रिपीट करते बघा. हा एक सर्कल घेतला, या सर्कलचा सेंटर घेतला O. आता ह्या सर्कलमध्ये OP आणि OQ या दोन मी काय काढल्यात, रेडियस काढल्यात बघा. हा एक सर्कल घेतला, सर्कलचा सेंटर आहे O. या सर्कलमध्ये OP आणि OQ या दोन काय काढल्यात, रेडियस काढल्यात. ह्या दोन रेडियसमुळे हा जो अँगल तयार झालाय, या अँगलला म्हणायचं सेंट्रल अँगल. कोणता अँगल म्हणायचं, सेंट्रल अँगल. तुम्ही 7th स्टँडर्डला असताना सेंट्रल अँगल ही कन्सेप्ट शिकलाय. सेंट्रल अँगल कुणाला म्हणायचं, सर्कलच्या ह्या ज्या दोन रेडियस आहेत OP आणि OQ मुळे जो अँगल तयार झालाय मध्ये, कोणता अँगल आहे, POQ, त्या अँगलला कोणता अँगल म्हणायचं, सेंट्रल अँगल. आता बघा, ही जी PQ, आता P आणि मी Q जर जोडलं, जॉईंट केलं तर PQ ही सर्कलची काय येणार आहे, कॉर्ड येणार आहे. बरोबर आहे. कॉर्ड कुणाला म्हणतोय, जी सर्कलच्या सेंटर मधून जात नाही त्याला काय म्हणतोय, कॉर्ड म्हणतोय. आणि जी सर्कलच्या सेंटर मधून जाते त्याला काय म्हणतोय आपण, डायमीटर म्हणतोय. मग PQ ही कॉर्ड आहे आणि PQ मुळे हा जो खालचा शेडेड केलेला रिजन जो तयार झालाय, या रिजनला म्हणायचं सेक्टर. या रिजनला काय म्हणायचं, सेक्टर. म्हणजे बघा, सेंट्रल अँगल आणि ह्या सेंट्रल अँगल मुळे हा जो पार्ट तयार झालाय, या पार्टला म्हणायचं सेक्टर. सेक्टरलाच मराठीमध्ये म्हणतोय आपण पाकळी. आता बघा, हा जो PQ, इथं मी जर नाव दिलं X, तर PXQ बघा, PXQ याला म्हणायचं आहे आर्क. आर्क याला काय म्हणायचं आहे, आर्क. आर्क म्हणजेच कंस. हा PXQ हा काय असणार आहे, तुमचा आर्क असणार आहे. POQ हा कोणता अँगल असणार आहे, सेंट्रल अँगल असणार आहे. मग हा सेंट्रल अँगलमुळे हे जे सर्कलचे दोन पार्ट झालेत किंवा ह्या कॉर्डमुळे सर्कलचे जे पार्ट झालेत, त्या पार्ट्सला आपण काय म्हणणार आहे, तर सेक्टर म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, सेक्टर. म्हणजे आता बघा, इथं हा खालचा एक पार्ट तयार झाला आणि वरचा एक पार्ट झालाय. इथं जर मी वरती नाव दिलं Y, तर PXQ हा तुम्हाला काय दिसतोय, छोटा आर्क दिसतोय. आणि PYQ हा काय दिसतोय, मोठा आर्क दिसतोय. मग जो हा छोटा आर्क आहे, या छोट्या आर्कला म्हणायचं मायनर सेक्टर.
काय म्हणायचं, मायनर सेक्टर. आणि हा जो मोठा आर्क आहे याला म्हणायचं मेजर सेक्टर. याला काय म्हणायचं, मेजर सेक्टर. जो छोटा आहे त्याला म्हणायचं मायनर सेक्टर आणि जो मोठा आहे त्याला काय म्हणायचं, मेजर सेक्टर. बघा, सेंट्रल अँगल कुणाला म्हणायचं, सेक्टर कुणाला म्हणायचं, मायनर सेक्टर कुणाला म्हणायचं आणि मेजर सेक्टर कुणाला म्हणायचं, हे आता तुमच्या लक्षात आलं असेल. आता मायनर सेक्टरचं नाव कसं लिहायचं आणि मेजर सेक्टरचं नाव कसं लिहायचं, ही पण तुम्हाला 2 मार्क्ससाठी ऍक्टिव्हिटी विचारतात आणि एकदा बोर्डाच्या एक्झामसाठी विचारलेली आहे की मायनर सेक्टर डायग्राम ड्रॉ करून दिलेली होती, त्याच्यामध्ये मायनर सेक्टरचं नाव लिहायचं होतं आणि मेजर सेक्टरचं नाव लिहायचं होतं आणि सेंट्रल अँगल किती डिग्री आहे हे लिहायचं होतं. आता बघा, समजा हा अँगल दिलेला आहे 70 डिग्री. जो तुमचा सेंट्रल अँगल आहे POQ, जो सेंट्रल अँगलचं जेवढं मेजरमेंट आहे तेवढंच ह्या आर्कचं पण मेजरमेंट आहे. बघा, सेंट्रल अँगलने हा जो आर्क तयार केलाय ह्या आर्कचं पण मेजरमेंट किती असणार आहे, तर 70 असणार आहे. समजा जर तुम्हाला PXQ चं मेजरमेंट दिलं 70 डिग्री आणि जर तुम्हाला विचारलं सेंट्रल अँगलचं MCQ मध्ये, तर PXQ जर 70 असेल तर POQ पण किती असणार आहे, तर 70 डिग्री असणार आहे. कारण हा आर्क कशामध्ये येतोय, सेंट्रल अँगलमुळे येतोय. म्हणजे सेंट्रल अँगलमुळे जो आर्क तयार झालाय तो आणि सेंट्रल अँगलचं जे मेजरमेंट असते ते दोन्ही पण काय असते, तर इक्वल असते. हे तुम्हाला MCQ मध्ये विचारतात. आता मायनर सेक्टरचं नाव कसं लिहायचं आणि मेजर सेक्टरचं नाव कसं लिहायचं. आता बघा, मायनर सेक्टर कोणता आहे, PXQ. परंतु फक्त PXQ लिहायचं नाही, तर जो सर्कलचा सेंटर असतोय त्याचं नाव लिहायचं. मग सर्कलचा सेंटर कोणता आहे, O. काय पण असू दे सेंटर, O असू दे, P असू दे, S असू दे, जो सर्कलचा सेंटर आहे तो लिहायचं. मध्ये डॅश द्यायची. कोणता सेक्टर आहे, PXQ. तर सेक्टर लिहायचं PXQ. हा कोणता सेक्टर झाला, मायनर सेक्टर. त्यानंतर मेजर सेक्टर कोणता आहे, PYQ. हा कोणता सेक्टर आहे, मेजर, म्हणजे मोठा दिसतोय. मग ह्याचं पण नाव लिहिताना कसं लिहायचं, जे सर्कलच्या सेंटरचं नाव आहे ते नाव लिहायचं. O सर्कलच्या सेंटरचं नाव आहे, मध्ये डॅश द्यायची. कोणता आहे, PYQ. म्हणजे काय लिहिणार आहे तुम्ही, PYQ. हा झाला तुमचा मायनर सेक्टर आणि हा काय झाला, मेजर सेक्टर. आता बघा, अनेक डायग्राम काढली. आता ह्याच्यामधलं तुम्हाला मायनर सेक्टर आणि मेजर सेक्टर सांगायचं. मग मायनर सेक्टरचं नाव कसं लिहिणार, मायनर सेक्टर कसं लिहायचं, पहिल्यांदा सेंटरचं नाव लिहायचं. काय सेंटरचं नाव आहे, P. कोणता मायनर आहे, हा LNM. मग LNM हा कोणता झाला तुमचा मायनर सेक्टर. आणि मेजर सेक्टर कसा लिहिणार, परत पहिल्यांदा कोणाचं नाव लिहायचं, सर्कलच्या सेंटरचं. सर्कलचं सेंटर कोणतं आहे, P डॅश. आता मेजर कोणता आहे, LSM. बघा, मायनर सेक्टर, मेजर सेक्टर आणि त्यांचं नेम कसं लिहायचं हे आता लक्षात आलं असेल. पहिल्यांदा सेंटरचं नाव लिहायचं, डॅश द्यायचे आणि जो तुम्हाला छोटा दिसतोय तो मायनरचा लिहायचा आणि जो तुम्हाला मोठा कंस दिसतोय तो कशामध्ये लिहायचा, मेजरमध्ये लिहायचा. हे सगळं आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. आता इथून पुढच्या ज्या क्वेश्चनमध्ये त्याच्यामध्ये पण आपल्याला हे लागणार आहे म्हणून आता सांगितलंय. आता बघा, आता तुम्हाला काय काढायचं असते, या सेक्टरचा एरिया काढायचा असतो. मग सेक्टरचा एरिया काढण्यासाठी 2 फॉर्म्युले दिलेले आहेत. कोणकोणते फॉर्म्युले आहेत बघा, पहिला फॉर्म्युला आहे तर इथं लिहा वरती. पहिला फॉर्म्युला आहे एरिया ऑफ सेक्टर. बघा, एरिया ऑफ सेक्टर काय फॉर्म्युला आहे, तर θ/360 इंटू πr². आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये थिटा म्हणजे काय घ्यायची, तर हा जो सेंट्रल अँगल आहे तिथं 70 डिग्री दिली असेल, 80 डिग्री दिली असेल, 50 डिग्री दिली असेल, काय पण दिलं असेल, ती कुणाची व्हॅल्यू घ्यायची, तर थिटाची व्हॅल्यू घ्यायची. थिटा म्हणजेच काय, सेंट्रल अँगल. आता बघा, सेंट्रल अँगलला कितीने डिवाइड केले, तर 360 डिवाइड केले. का 360 डिवाइड केले, कारण पूर्ण सर्कलचं मेजरमेंट किती असते, 360 असते, म्हणून कितीने डिवाइड केले, 360 डिवाइड केले. इंटू, आता बघा, πr². इंटू πr² का केले, कारण आपण काय काढायला लागलोय, एरिया. कुणाचा एरिया काढायला लागलोय, तर सर्कलचा. मग सर्कलचा एरिया काढण्याचा काय फॉर्म्युला आहे, πr². म्हणून काय फॉर्म्युला आहे एरिया ऑफ सेक्टरचा, θ/360 इंटू πr². त्यानंतर एरिया ऑफ सेक्टरचे टोटल 2 फॉर्म्युले दिले आहेत. दुसरा फॉर्म्युला आहे एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू L इंटू R/2.
हा पण तुमचा एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला आहे. आता दोन फॉर्म्युल्यामध्ये काय डिफरन्स आहे आणि कोणता फॉर्म्युला कधी यूज करायचा हे पण सांगणार आहे तुम्हाला. तर बघा, एल इंटू आर. एल म्हणजे तुम्ही काय घेतायसा तर लेंथ. कुणाची लेंथ घ्यायची तर ह्या आर्कची, म्हणजे लेंथ ऑफ आर्क. त्यानंतर ना आर म्हणजे काय घेणार आहे रेडियस आणि अपॉन काय करायचं 2. आता बघा, हा पण एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला आहे आणि हा पण एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला आहे. मग दोन फॉर्म्युलांच्या मध्ये काय डिफरन्स आहे आणि कोणत्या एक्झाम्पल मध्ये कोणता फॉर्म्युला यूज करायचा. तर बघा, फर्स्ट वाला फॉर्म्युला कधी यूज करायचा जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये थिटाची व्हॅल्यू दिलेली असेल, म्हणजे 50 डिग्री 70 डिग्री हा जो मधला अँगल आहे तो जर अँगल दिलेला असेल तर फर्स्ट वाला फॉर्म्युला यूज करायचा. आणि सेकंड नंबरचा फॉर्म्युला कधी यूज करायचा जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये थिटाची व्हॅल्यू दिलेली नसेल, त्याच्याऐवजी काय दिलेली असेल लेंथ दिलेली असेल. कुणाची लेंथ तर आर्कची लेंथ दिलेली असेल तर कोणता फॉर्म्युला यूज करायचा तर सेकंड वाला फॉर्म्युला यूज करायचा. बघा, दोन्ही मधला डिफरन्स लक्षात आला काय. तर फर्स्ट कधी यूज करायचा थिटाची व्हॅल्यू दिलेली असेल तर अँगल दिलेला असेल तर फर्स्ट वाला फॉर्म्युला यूज करायचा. आणि दुसरा फॉर्म्युला कधी यूज करायचा अँगल क्वेश्चन मध्ये दिलेला नसेल तर सेकंड फॉर्म्युला यूज करायचा. आता हे दोन्ही पण फॉर्म्युले एरिया ऑफ सेक्टरचे झाले. त्यानंतर ना तिसरा आणि एक फॉर्म्युला आहे तो म्हणजे लेंथ ऑफ अन आर्क. लेंथ ऑफ अन आर्क. काय फॉर्म्युला आहे लेंथ ऑफ अन आर्कचा तर थिटा अपॉन 360 इंटू 2πr. आता बघा, हा जो फॉर्म्युला आहे लेंथ ऑफ अन आर्क म्हणजे इथली जी एल आहे ते एल फाइंड करण्यासाठीचा हा फॉर्म्युला आहे. आता हा फॉर्म्युला लेंथ ऑफ अन आर्क, मग आर्कची लेंथ म्हणजेच काय. आता बघा, याच्यामध्ये LNM हा काय दिसतोय तुम्हाला आर्क दिसतोय, बरोबर आहे. मग जर मला LNM किंवा LSM चं मेजरमेंट फाइंड करायचं असेल तर काय घ्यायचं थिटा, म्हणजे इथला जो अँगल असेल तो अपॉन 360 इंटू 2πr. आता बघा, इंटू 2πr का केलं कारण हा जो तुमचा आर्क आहे तो हा आर्क आहे हा कशामध्ये येतोय तर सर्कल मध्ये येतोय, बरोबर आहे. बघा, LNM हा कशामध्ये येतोय सर्कलची जी कडा आहे त्या कडेवरती येतोय आणि सर्कलच्याच कडेला आपण काय म्हणतोय तर सर्कलचा सरकम्फरन्स म्हणतोय. म्हणजे बघा, हा जो LNM पार्ट असू दे किंवा LSNM पार्ट असू दे हा सर्कलच्या कडेवरती येतोय आणि सर्कलची कडा म्हणजे सर्कलचा काय असतोय तर सरकम्फरन्स असतोय. मग सर्कलचा सरकम्फरन्स काढण्याचा काय फॉर्म्युला आहे 2πr. म्हणून इथं कितीने मल्टिप्लाय केलंय 2πr. दोघांच्या मधला डिफरन्स लक्षात ठेवा. जर एरिया विचारला तर कितीने मल्टिप्लाय करायचं πr² न. का कारण सर्कलचा एरिया काढण्याचा काय फॉर्म्युला आहे πr². आणि जर तुम्हाला लेंथ विचारली तर कितीने मल्टिप्लाय करायचं तर 2πr ने मल्टिप्लाय करायचं. 2πr का कारण लेंथ म्हणजेच काय तर सर्कलचा सरकम्फरन्स येतो आणि सर्कलचा सरकम्फरन्स काढण्याचा काय फॉर्म्युला आहे 2πr. असे 3 फॉर्म्युले आपल्याला ह्या प्रॅक्टिस सेटसाठी यूज करायचे. बघा, हे सगळे पॉइंट लक्षात आले काय तुमच्या. आता आपण क्वेश्चनकडे वळूया. काय क्वेश्चन दिलाय बघा, रेडियस दिल्या. आता फर्स्ट आपण डायग्राम काढूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे फॉर्म्युले असेच असू देत म्हणजे प्रत्येक एक्झाम्पल मध्ये आपल्याला यूज करता येतील. आता बघा, काय दिलंय एक सर्कल काढला, सर्कलच्या सेंटरला नाव दिलं O. आता काय काय काढायचंय सर्कलमध्ये रेडियस. मग आता बघा, सर्कलमध्ये ह्या काय काढल्या रेडियस, त्याला नाव काय दिलं इथं नाव दिलं A आणि इथं काय नाव दिलं B. आता बघा, रेडियसचं मेजरमेंट किती सांगितलंय 10 सेंटीमीटर. म्हणजे AO पण 10 असणार आहे आणि OB पण किती असणार आहे 10. कारण एकाच सर्कलच्या 2 रेडियस काय असतात इक्वल असतात. म्हणजे दोन्ही पण रेडियस किती सांगितले तुम्हाला 10 सेंटीमीटर सांगितले. आता बघा, एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल इज 100 सेंटीमीटर. तुम्हाला एरिया दिलाय, एका सेक्टरचा एरिया दिलाय. म्हणजे आता इथं नाव दिलं X आणि इथं नाव दिलं Y. मग आता बघा, समजा तुम्हाला मायनर सेक्टर दिलाय. हा जो मायनर सेक्टर आहे हा किती आहे म्हणून सांगितलंय, त्याचा एरिया किती दिलाय 100. फाइंड काय करायचं आहे फाइंड एरिया ऑफ इट्स करस्पॉन्डिंग मेजर आर्क. म्हणजे हा जो मायनर आर्क आहे त्याचा जो करस्पॉन्डिंग मेजर आर्क, म्हणजे आता बघा तुम्हाला मेजर सेक्टरचा एरिया काढायचा आहे. म्हणजे जो तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिला एरिया तो कुणाचा असणार आहे
मेजर सोडला तर राहिला कोणता सेक्टर? मायनर सेक्टर. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला मायनर सेक्टरचा एरिया दिलाय आणि काढायचा आहे कोणाचा? मेजर सेक्टरचा दिलाय. बघा इथं क्वेश्चन मध्ये मेजर हा वर्ड युज केलाय. मेजरचा काढायचा आहे म्हणजे जो दिलाय तो कोणता असणार आहे? मायनर सेक्टरचा असणार आहे. मग आता बघा मायनर सेक्टरचा एरिया कसा काढणार आहे तुम्ही? आता बघा हा तुम्हाला AXB किती दिलाय? 100 दिलाय. मग आता तुम्हाला कुणाचा काढायचा आहे? AYB चा काढायचा आहे सेक्टरचा एरिया. मग AYB चा एरिया कसा काढणार आहे सांगा बघूया. पहिल्यांदा जर मी ह्या पूर्ण सर्कलचा एरिया काढला, सर्कलचा एरिया काढण्याचा काय फॉर्म्युला आहे? पाय आर स्क्वेअर. माझ्याकडे पायची पण व्हॅल्यू आहे आणि आरची पण व्हॅल्यू आहे. त्याच्यावरून मी पूर्ण सर्कलचा काय काढणार? एरिया काढणार. आणि ह्या सर्कलच्या एरियामधून मी जर हा मायनर आर्कचा मायनर सेक्टरचा जो एरिया आहे तो जर मी मायनस केला, कुणाचा एरिया? मायनर सेक्टर. मायनर सेक्टरचा जर मी एरिया मायनस केला तर मला कुणाचा एरिया मिळणार? ऑब्विसली कुणाचा मिळणार? तर मेजर सेक्टरचा मिळणार. बघा पूर्ण सर्कलचा एरिया काढला, त्याच्यामधून हा जो शेडेड रिजन्स आहे म्हणजे AXB हा कोणता आहे? मायनर सेक्टर आहे. मग जर हा मायनर सेक्टरचा जर मी एरिया मायनस केला पूर्ण सर्कलच्या एरियामधून तर मला कुणाचा एरिया मिळणार? मेजर सेक्टरचा मिळणार. आता त्याप्रमाणे सॉल्व्ह करूया. बघा आन्सर लिहिताना कसं लिहिणार? काय काय क्वेश्चन मध्ये दिले? आर किती दिले? 10 सेंटीमीटर आणि सेक्टरचा एरिया दिलाय. म्हणजे कोणत्या सेक्टरचा दिलाय? एरिया ऑफ मायनर सेक्टर किती दिलाय? तर 100 सेंटीमीटरचा स्क्वेअर. एरिया म्हणजे युनिट काय? सेंटीमीटरचा स्क्वेअर. आता बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा काय काढायचा? सर्कलचा एरिया. मग सर्कलचा एरिया बघा, एरिया ऑफ सर्कल काय फॉर्म्युला आहे सर्कलचा एरिया काढण्याचा? तर पाय आर स्क्वेअर. सर्कलचा एरिया काढण्याचा काय फॉर्म्युला आहे? पाय आर स्क्वेअर. आता बघा पायची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये दिल्या 3.14. मग पायची व्हॅल्यू पुट केली 3.14. आता पाय आणि आर स्क्वेअर मध्ये साईन नाही म्हणजे कोणतं साईन असणार आहे? मल्टिप्लिकेशनचं. आता बघा आरचा स्क्वेअर करायचा आहे. रेडियस किती दिले तुम्हाला? 10. म्हणजे बघा 10चा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर म्हणजे किती टाइम्स लिहितोय आपण? तर 2 टाइम्स. म्हणजे किती लिहिणार? 10 इंटू 10. मग आता बघा 3.14 इंटू 10 इंटू 10 आन्सर किती येणार आहे? तर 100 येणार आहे. आता बघा इथं मल्टिप्लिकेशन करायची गरज आहे काय तुम्हाला? जेव्हा आपण कोणत्या पण संख्येला 10 न मल्टिप्लाय करतोय, 100 न मल्टिप्लाय करतोय किंवा 1000 न मल्टिप्लाय करतोय तेव्हा कसं करतोय आपण मल्टिप्लिकेशन? ही जी संख्या आहे ती संख्या पॉइंट न लिहिता काय करायची? लिहायची. म्हणजे त्याच्यामध्ये पॉईंट द्यायचा नाही. किती लिहिलं? 3.14 म्हणजे फक्त मी किती लिहिलं? 314. आता बघा 100 वरती किती झिरो आहेत? 2 झिरो. म्हणजे ह्याच्यावरती पण किती झिरो द्यायचे? 2 झिरो द्यायचे. आता किती डिजिट सोडून पॉईंट आहे? 1 आणि 2 म्हणजे 2 डिजिट सोडून पॉईंट आहे. म्हणजे आपल्याला आन्सर मध्ये पण किती डिजिट सोडून पॉईंट द्यायला पाहिजे? 2 डिजिट सोडून पॉईंट द्यायला पाहिजे. आता डिजिट सोडताना कोणत्या साईडने सोडायचं? तर RHS मधून सोडायचं. म्हणजे बघा 1 आणि 2 म्हणजे 2 डिजिट सोडून मी पॉईंट दिला. आता म्हणजे माझं फायनल आन्सर किती आलं? तर 314. आता बघा पॉईंट नंतरच्या झिरोला काय व्हॅल्यू असते काय? तर नाही. म्हणजे पॉईंट नंतरचं झिरो नाही लिहिलं तरी पण चालतात. म्हणजे एरिया ऑफ सर्कल किती आला? 314. आता एरिया काढलाय म्हणजे युनिट काय देणारा? तर सेंटीमीटरचा स्क्वेअर. आता बघा सर्कलचा एरिया काढला, मला कुणाचा पाहिजे? मेजर सेक्टरचा पाहिजे. मग मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्कलच्या एरियामधून कुणाचा एरिया मायनस करायचा? तर मायनर सेक्टरचा एरिया. आता मायनर सेक्टरचा एरिया दिलाय. आता बघा आपल्याला फाइंड काय करायचं आहे? एरिया ऑफ मेजर सेक्टर इज इक्वल टू काय करणारा? सर्कलच्या एरियामधून मायनर सेक्टरचा एरिया काय करणारा? मायनस. मग एरिया ऑफ सर्कल मायनस एरिया ऑफ मायनर सेक्टर. आता बघा एरिया ऑफ सर्कल किती आलाय? तर 314 मायनस एरिया ऑफ मायनर सेक्टर क्वेश्चन मध्ये दिलाय. किती दिलाय? तर 100. मग 314 मधून 100 मायनस केल्यानंतर आपल्याला आन्सर किती मिळणार आहे? तर 214. आता बघा परत आपण काय काढलाय? एरिया. म्हणजे याला युनिट काय देणारा? स्क्वेअर सेंटीमीटर. किंवा आता इथं बघा प्रत्येक ठिकाणी सेंटीमीटर स्क्वेअर दिले म्हणजे इथं पण आपण काय देऊया? सेंटीमीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर. युनिट लिहायला विसरायचं नाही कारण युनिटला तुम्हाला हाफ मार्क असतो. बघा
हा क्वेश्चन सगळ्यांच्या लक्षात आला काय? मायनर सेक्टर ते फॉर्म्युले पण लक्षात आलेत का बघा. जर तुम्हाला मायनरचा दिला आणि मेजरचा जर काढायला सांगितलं तर काय करायचं, पूर्ण सर्कलचा एरिया काढायचा आणि त्याच्यामधून मायनर सेक्टरचा एरिया जर मी हा पार्ट जर मी मायनस केला तर मला कोणत्या पार्टचा मिळणार, वरच्या पार्टचा एरिया मिळणार. बघा हा क्वेश्चन होता तुमचा क्वेश्चन नंबर 4. आता बघूया क्वेश्चन नंबर 5. आता बघा 4th नंबरचा क्वेश्चन बघितला. आता बघा क्वेश्चन नंबर 5. 5 तर क्वेश्चन सगळ्यात इझी आहे आणि हा तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारतात. काय दिलेलं आहे बघा, एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल ऑफ रेडियस 15 सेंटीमीटर इज 30 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे एका सर्कलची रेडियस किती दिली तुम्हाला, 15 सेंटीमीटर दिल्या आणि त्या सर्कलचा एरिया किती दिलाय तर 30 सेंटीमीटर स्क्वेअर. फाइंड काय करायचे आहे, फाइंड लेंथ ऑफ एन आर्क ऑफ द सर्कल. तुम्हाला त्या आर्कची काय फाइंड करायची आहे तर लेंथ फाइंड करायची आहे. मग आता बघा, तुम्हाला जर लेंथ फाइंड करायची असेल तर ह्या तिन्हीपैकी तुम्ही कोणता फॉर्म्युला यूज करणार? तर तुम्ही पटकन काय म्हणणार, तिसरा फॉर्म्युला यूज करणार. का तिसरा? कारण तुम्हाला काय काढायचे क्वेश्चन मध्ये तर लेंथ काढायचे. परंतु काय सांगितलं, मगाशी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला लेंथ ऑफ एन आर्कचा फॉर्म्युला काढायचा असेल तर तुम्हाला कशाची व्हॅल्यू माहित पाहिजे, थिटाची व्हॅल्यू माहित पाहिजे. मग ह्या क्वेश्चन मध्ये कोणता पण एक अँगल दिलाय काय तर नाही दिलेला, म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला यूज करून चालणार आहे काय, नाही. आता बघा प्रश्नामध्ये काय दिले तुम्हाला, एरिया दिलाय, एरिया ऑफ सेक्टर दिलाय, म्हणजे एरिया ऑफ सेक्टरच्या जागी तुम्ही एरिया लिहू शकशीला. एल आपल्याला काय करायचंय, काढायचं आहे. आर दिले आणि अपॉन काय आहे 2. म्हणजे सेकंड नंबरच्या फॉर्म्युल्यानं आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतोय का नाही तर करू शकतोय. मग आता बघा काय काय दिले प्रश्नामध्ये, एरिया ऑफ सेक्टर किती दिलाय तर 30 सेंटीमीटर स्क्वेअर. त्यानंतर ना रेडियस दिला 15 सेंटीमीटर आणि काय फाइंड करायचं आहे, लेंथ, म्हणजे एल इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता बघा फॉर्म्युला लिहा, एरिया ऑफ सेक्टर. बघा हाच फॉर्म्युला काय यूज केला, कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन मध्ये एरिया दिलाय आणि इथं एल पण आहे. मग ह्या एरिया ऑफ सेक्टरच्या फॉर्म्युल्यानं आपण एलची व्हॅल्यू काय करू शकतोय, फाइंड करू शकतोय. एरिया ऑफ सेक्टर दिलाय क्वेश्चन मध्ये, अँगल दिलेला नाही, म्हणून सेकंड नंबरचा फॉर्म्युला यूज करायचा. आता बघा एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, एल इंटू आर अपॉन 2. आता बघा फॉर्म्युला लिहिलाय, आता फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करूया. एरिया ऑफ सेक्टर किती दिला, एरिया ऑफ सेक्टर 30. मग एरिया ऑफ सेक्टरच्या खाली लिहिलं 30 इज इक्वल टू एल दिले काय, नाही, एल आपल्याला फाइंड करायचं आहे. मग एल ॲज इट इज लिहिलं इंटू आर किती दिले तर 15, म्हणजे रेडियसच्या जागी 15 लिहिलं आणि अपॉन किती लिहिले 2 लिहिले. मग आता बघा हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आता सॉल्व्ह करताना कसं सॉल्व्ह करणार, मला कुणाची व्हॅल्यू काढायची आहे, एलची व्हॅल्यू काढायची आहे. मग जी व्हॅल्यू काढायची आहे ती इज इक्वल टूच्या जिथं आहे तिथंच ठेवायची. आता ज्या व्हॅल्यू ही फक्त एलची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून एल मी आहे तिथंच ठेवलं. आता बाकीच्या ह्या दोन्ही पण व्हॅल्यू ह्या साईडला काय करायच्या, शिफ्ट करायच्या, म्हणजे RHS मधून त्या व्हॅल्यू कुठं आणायच्या, LHS मध्ये आणायच्या. मग जेव्हा आपण व्हॅल्यू शिफ्ट करतोय तेव्हा काय करतोय, आधी इथली जी व्हॅल्यू आहे ह्या साईडची ती लिहितोय आणि मग शिफ्ट झालेली व्हॅल्यू लिहितोय, बरोबर. मग आता बघा आधी इथली व्हॅल्यू लिहिली, किती लिहिलं 30. आता बघा मला 15 आणि 2 ह्या साईडला आणायचं आहे. मग 15 कशामध्ये, 15 ला साईन कोणता आहे तर मल्टिप्लिकेशन. बघा इज इक्वल टूच्या ह्या साईडला 15 ला साईन कोणता आहे, मल्टिप्लिकेशन. जेव्हा ती व्हॅल्यू ह्या साईडला येणार, मल्टिप्लिकेशनचा अपोजिट साईड, म्हणजे व्हॅल्यू कशाला जाणार ती तर डिनॉमिनेटरला जाणार. मल्टिप्लिकेशनला आहे, इकडे आला कुठे जाणार, डिनॉमिनेटरला. आता बघा 2 कशामध्ये, डिव्हिजनला आहे. मग जर डिव्हिजनला 2 असेल तर ह्या साईडला आल्यावर काय होणार, अपोजिट साईड मल्टिप्लिकेशन, म्हणजे मल्टिप्लिकेशनला इंटू किती लिहिणारा तर 2 लिहिणारा. मग आता बघा भाग घालूया, 15 1 जा 15 आणि 15 2 चा किती येते 30, म्हणजे काय काय राहिलं 2 इंटू 2 इज इक्वल टू एल. 2 इंटू 2 आन्सर किती मिळणार आहे 4 इज इक्वल टू एल, म्हणजे लेंथ किती आल्या 4. आता लेंथ काढल्या म्हणजे युनिट सेंटीमीटर आहे का मीटर आहे तर सेंटीमीटर, म्हणजे ह्याला युनिट काय देणार 4 सेंटीमीटर. ही झाली काय तुमची लेंथ. बघा असं इझी कॅल्क्युलेशन यायचं. जेव्हा व्हॅल्यू ह्या साईडच्या ह्या साईडला म्हणजे
LHS च्या व्हॅल्यू RHS ला येतात किंवा RHS च्या व्हॅल्यू LHS ला जातात, तेव्हा साइन त्यांचे चेंज होते. म्हणजे जर प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस, मल्टिप्लिकेशन असेल तर डिव्हिजन आणि डिव्हिजन असेल तर मल्टिप्लिकेशन. 15 मल्टिप्लिकेशनला इकडाला डिव्हिजनला, डिव्हिजनला म्हणजे खाली डिनॉमिनेटरला लिहिलं, आणि 2 डिव्हिजनला होतं इकडाला वरती मल्टिप्लिकेशनला म्हणजे वरती न्यूमरेटरला लिहिलं. किंवा असं लक्षात ठेवा, न्यूमरेटरच्या व्हॅल्यू कुठे जातात डिनॉमिनेटरला आणि डिनॉमिनेटरच्या व्हॅल्यू कुठे जातात न्यूमरेटरला. असं जरी लक्षात ठेवलं असं तरी पण चालते. न्यूमरेटरच्या डिनॉमिनेटरला आणि डिनॉमिनेटरच्या न्यूमरेटरला. बघा एल ची व्हॅल्यू किती आल्या 4 सेंटीमीटर. आपण इझी क्वेश्चन आहे हा, 2 मार्क्स साठी तुम्हाला विचारतात. बघा हा क्वेश्चन लक्षात आला काय. आता बघा आपण बघा क्वेश्चन नंबर 6 काय दिलेलं आहे. बघा क्वेश्चन नंबर 6, इन द फिगर रेडियस ऑफ सर्कल इज 7 सेंटीमीटर. आता हे तुम्हाला डायग्राम दिलेले आहे आणि त्या डायग्राम मध्ये रेडियस किती सांगितल्या 7 सेंटीमीटर. आता ह्या फिगर मध्ये कोणकोणत्या रेडियस आहेत, तर OM आणि ON या दोन काय आहेत रेडियस आहेत. मग OM किती असणार आहे 7 आणि ON पण किती असणार आहे 7. रेडियस आहेत, एकाच सर्कलच्या दोन रेडियस काय असतात इक्वल असतात. म्हणजे दोन्ही पण रेडियसचं मेजरमेंट दिले 7 सेंटीमीटर. अँड काय दिले बघा, मेजर आर्क MBN इज इक्वल टू 60 डिग्री. बघा मेजर आर्क दिलाय, आर्क म्हणजे हा जो कंस आहे हा कंस दिलाय, म्हणजे जो शेडेड पार्ट केलाय तो दिलाय, किती दिलाय तर 60 डिग्री. किती दिलाय 60 डिग्री. आता बघा व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा जो MBN हा आर्क आहे हा कशामुळे तयार झालाय, मग अशी तुम्हाला सेंट्रल अँगल ही कन्सेप्ट शिकवली. सेंट्रल अँगल कुणाला म्हणतोय, ज्या सर्कलच्या दोन रेडियस आहेत त्या रेडियसमुळे जो अँगल तयार झालाय त्या अँगलला आपण कोणता अँगल म्हणतोय सेंट्रल अँगल. म्हणजे ह्याच्यामध्ये कोणता सेंट्रल अँगल असणार आहे MON हा कोणता अँगल असणार आहे तर सेंट्रल अँगल असणार आहे. मग आता बघा ह्या डायग्राम मध्ये ह्या MON मुळे हा MBN हा काय तयार झालाय आर्क तयार झालाय, बरोबर आहे. मग जर तुम्हाला ह्या आर्कचं मेजरमेंट 70 डिग्री दिलेलं असेल तर त्याच्या करस्पॉन्डिंग जो अँगल आहे सेंट्रल अँगल त्याचं पण मेजरमेंट किती असते तर 70 डिग्री असते. म्हणजे जर MBN 70 डिग्री असेल तर अँगल O सुद्धा किती डिग्री असणार आहे 70 डिग्री असणार आहे. करस्पॉन्डिंग आर्क आणि त्याचा जो सेंट्रल अँगल आहे त्या दोघांचे मेजरमेंट काय असते इक्वल. किंवा जर तुम्हाला हा अँगल दिला आणि 1 मार्कसाठी MBN विचारलं तर तो पण किती असणार आहे तर 70 डिग्रीज असणार आहे. बघा ही कन्सेप्ट लक्षात आली काय. तुम्हाला क्वेश्चन मध्ये मेजर आर्क दिलाय, हा आर्क दिलाय MBN, हा शेडेड केलेला पार्ट किती डिग्री दिलाय 70 डिग्री. मग हा जो आर्क आहे हा कशामुळे तयार झालाय तर कोणत्या अँगलमुळे तयार झालाय, हा O या अँगलमुळे हा आर्क तयार झालाय. मग जर MBN 70 डिग्री असेल तर अँगल O पण किती डिग्री असणार आहे 70 डिग्री असणार आहे, कारण ही सेंट्रल अँगलची प्रॉपर्टी आहे. जर तुमचा सेंट्रल अँगलने तयार केलेला आर्क जर 70 डिग्री असेल तर तो सेंट्रल अँगल पण किती डिग्री असतोय तर 70 डिग्री असतोय. आता बघा हे दिले तुम्हाला, फाइंड काय करायचं आहे एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ O डॅश MBN. आता बघा हा सेक्टर O डॅश आहे, O म्हणजे काय तर सर्कलचा सेंटर, आणि कोणतं सांगितलंय MBN म्हणजे बघा MBN. आता तुम्ही म्हणशीला इथं MBN चं मेजरमेंट दिले आणि परत इथं MBN कसं फाइंड करायला सांगितलंय, तर बघा दोन्हींच्या मधला डिफरन्स समजून घ्या. इथं काय शब्द वापरलाय आर्क. आर्क म्हणजे काय, हा शेडेड केलेला जो पार्ट आहे तो, हा फक्त कंस दिलाय तुम्हाला, किती डिग्री दिलाय 70 डिग्री. आणि तुम्हाला फाइंड काय करायचं आहे एरिया ऑफ O डॅश MBN. O म्हणजे काय तर सर्कलच्या सेंटरचं नाव आहे. मग सर्कलच्या सेंटरचं जर नाव त्याच्यामध्ये असेल तर ही तुम्ही काय घेणारा तर सेक्टर घेणारा. काय घेणारा सेक्टर. म्हणजे हा जो शेडेड केलेला सेक्टर आहे त्याचा आपल्याला एरिया फाइंड करायचा. आणि 3 नंबरला काय फाइंड करायचं आहे एरिया ऑफ O डॅश MCN. बघा O डॅश MCN त्याच्यामध्ये जर सर्कलच्या सेंटरचं नाव आलं तर त्याला आपण काय म्हणायचं सेक्टर. म्हणजे मायनर सेक्टर पण फाइंड करायचं आणि मेजर सेक्टर पण फाइंड करायचं आहे. आता बघा 1 नंबरला आता आन्सर लिहिताना जे गिवन आहे ते लिहा. काय दिले R दिले 7 सेंटीमीटर आणि काय दिले तर मेजर आर्क MBN किती डिग्री दिले 60 डिग्री. आता बघा 1 नंबरला काय फाइंड करायचं आहे तर एरिया ऑफ सर्कल. आता एरिया ऑफ सर्कल फाइंड करायचा आहे. मग सर्कलचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. काय फॉर्म्युला आहे
पाय आर स्क्वेअर. आता बघा क्वेश्चन मध्ये पायची व्हॅल्यू किती घ्यायची हे सांगितलंय काय तुम्हाला? तर नाही सांगितलेलं. म्हणजे तुम्ही 3.14 घेतली तरी पण चालते किंवा 22/7 घेतली तरी पण चालते. मग आता बघा आर किती दिले? 7. म्हणजे आपण 22/7 घेऊया. म्हणजे 7 ला 7 काय होतंय? कॅन्सल. मग बघा पायची व्हॅल्यू घेतली 22/7 इंटू आरचा स्क्वेअर. आर किती आहे? 7. मग 7चा स्क्वेअर म्हणजे 7 किती टाइम्स लिहायचं? तर 2 टाइम्स. म्हणजे 7 इंटू 7. आता बघा यातला एक 7 ला यातला एक 7 काय होणार आहे? कॅन्सल. काय काय राहिलं? 22 इंटू 7. आता मल्टिप्लिकेशन करूया बघा. 7 2 किती येणार आहे? 14. म्हणजे 4 आणि 1. 7 2 किती येणार आहे? 14. 14 आणि 1 किती येणार आहे? तर 50. म्हणजे पूर्ण सर्कलचा एरिया किती झाला? 154. आणि एरिया काढलाय म्हणून याला युनिट काय देणार? स्क्वेअर सेंटीमीटर. बघा एक नंबरचं फाइंड करून झालंय. आता 2 नंबरला काय फाइंड करायचा? एरिया. आता हा जो तुम्ही शेडेड पार्ट केलाय ह्या छोट्या म्हणजे मायनर सेक्टरचा आपल्याला काय काढायचा? एरिया. मग मायनर सेक्टरचा एरिया काढायचा आहे. मग सेक्टरचा एरिया काढण्याचे आपल्याकडे 2 फॉर्म्युले आहेत, पहिला आणि दुसरा. मग पहिला फॉर्म्युला आपण कधी यूज करायचं म्हणून सांगितलं? जर क्वेश्चन मध्ये थिटाची व्हॅल्यू दिलेली असेल तर फर्स्ट वाला आणि जर दिलेली नसेल तर सेकंड वाला. मग क्वेश्चन मध्ये थिटाची व्हॅल्यू दिल्या काय? दिल्या. किती डिग्री दिल्या? 70 डिग्री. म्हणजे कोणता फॉर्म्युला यूज करणारा? तर फर्स्ट वाला. मग आता बघा सेकंड नंबरला कुणाचा एरिया काढायचा आहे? एरिया ऑफ ओ डॅश MBN इज इक्वल टू कोणता फॉर्म्युला आहे? थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. बघा फर्स्ट वाला फॉर्म्युला लिहिला. आता थिटाची व्हॅल्यू किती आहे? 70 डिग्री. मग 70 डिग्री अपॉन 360 मायनस पाय आर स्क्वेअर. पायची व्हॅल्यू किती घेऊया? तर 22/7 इंटू आरचा स्क्वेअर. मग आर किती आहे? 7. म्हणजे स्क्वेअर म्हणजे किती टाइम्स लिहायचं? 2 टाइम्स लिहायचं. मग आता बघा कॅल्क्युलेशन करूया. यातला एक 7 ला यातला एक 7 काय होणार आहे? तर कॅन्सल होणार आहे. त्यानंतर ना सॉरी इथं 60 डिग्री येणार. मगापासून 70 म्हणतोय का? इथं 60 डिग्री दिले बघा. किती दिले? 60 डिग्री. सॉरी इथे किती दिले? 60 डिग्री दिले. मगापासून मी 70 म्हणजे हा 60 असेल तर हा पण किती येणार आहे? 60. म्हणजे इथे थिटाची व्हॅल्यू किती येणार आहे? 60. बघा 7 ला 7 काय झाला? कॅन्सल. त्यानंतर ना एक 0 ला यातले एक 0 काय झाली? कॅन्सल. 6 1 जा 6 आणि 6 जा किती येते? 36 येते. मग आता बघा काय काय राहिले? 22 इंटू 7 आणि अपॉनला किती राहिले? 6 राहिले. बरोबर आहे. मग आता बघा भागवूया. 2 3 जा किती येते? 6. त्यानंतर 2 1 जा 1 2 1 जा 1 म्हणजे किती राहिले? 11 इंटू 7 अपॉन किती राहिले? 3. आता मल्टिप्लिकेशन करूया. 11 7 जा किती येते? 77 आणि अपॉन 3. आता डिव्हिजन करूया. 3 1 जा 3 3 2 जा किती येणार आहे? 6. म्हणजे रिमाइंडर किती उरणार आहे? 1. म्हणजे इथे झाले 70. त्यानंतर 3च्या टेबलमध्ये 70. 3 6 जा किती येते? 18. म्हणजे 3 5 जा इथे लिहूया 3 5 जा किती येणार आहे? 15 येणार आहे. मग तर 17 आहे म्हणजे परत किती उरणार आहे? 2. मग 3 न 2 ला बघत नाही म्हणजे पॉईंट आणि वरती एक 0 ऍड करणार आहे. मग परत 20 झाले. म्हणजे 3 8 जा किती येणार आहे? 18. बरोबर आहे. 20 आहे म्हणजे 3 8 जा किती येणार आहे? 80. परत 18 मधून 20 मधून 18 मायनस केल्यावरती किती आन्सर येणार आहे? 2. परत एक 0 केल्यावरती 2 8 जा किती आन्सर येणार आहे? 18 येणार आहे. म्हणजे 8 8 8 ही संख्या तुमची काय होत जाणार आहे? रिपीट होत जाणार आहे. मग आता बघा 25.88 आता 2 पॉईंट पर्यंतच काढला. मग आपला रूल काय आहे? जर पॉईंट नंतरचं दुसरं डिजिट हे 5 किंवा 5 पेक्षा मोठी संख्या असेल तर आधीच्या डिजिटमध्ये एक नंबर काय करायचा? ऍड करायचा. बघा 8 आहे म्हणजे 5 पेक्षा मोठी संख्या आहे. मग आधीच्या डिजिटमध्ये एक नंबर काय करायचा? ऍड. म्हणजे आन्सर किती येणार आहे? 25.8 मध्ये 1 ऍड केल्यानंतर ना आन्सर किती मिळणार आहे तुम्हाला? तर 7 सॉरी 9. थांबा इथं 3 1 जा 3 3 2 जा किती येणार आहे? 6. परत इथं 70 3 जरा म्हणजे किती होणार आहे? 2 सॉरी इथं 3 6 जा येणार आहे ना. 3 6 जा किती येते? 18. म्हणजे बघा इथं 6 आणि किती येणार आहे? 6. 3 8 जा लिहिलं चुकून आणि 6 मध्ये 1 ऍड केल्यानंतर किती येणार? 9. म्हणजे आन्सर किती येणार आहे? तर 25.7 म्हणजे 6 मध्ये एक नंबर ऍड केल्यानंतर ना आन्सर किती मिळणार आहे? 7. आता हा पण काय झालाय? एरिया झालाय. म्हणजे ह्याला पण युनिट काय देणार आहे? स्क्वेअर सेंटीमीटर. आता बघा
इथंपर्यंत लक्षात आलं असेल. म्हणजे 2 नंबरचं फाइंड करून झालं. आता 3 नंबरचं फाइंड करायचं. काय फाइंड करायचं आहे? एरिया कुणाचा? जर हा मेजर सेक्टर दिसतोय O'MCN, याचा मला एरिया फाइंड करायचा आहे. मग आता ह्याचा एरिया काढण्यासाठी परत हा फॉर्म्युला लिहून परत याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या का? तर नाही. आपल्याकडे काय काय आहे? पूर्ण सर्कलचा एरिया आहे, म्हणजे हा पूर्ण जो सर्कल आहे या पूर्ण सर्कलचा एरिया आहे, आणि हा जो तुम्हाला शेडेड पार्ट दिसतोय याचा पण एरिया आहे. मग जर मी या पूर्ण सर्कलच्या एरियामधून हा जो शेडेड पार्ट दिसतोय त्याचा जर एरिया मायनस केला, म्हणजे बघा या पूर्ण सर्कलमधून मी एवढा पार्ट जर मायनस केला तर मला कोणाचा मिळणार? हा जो तुम्हाला ब्लँक पार्ट दिसतोय त्याचा काय मिळणार? एरिया. म्हणजे मला काय करायला पाहिजे? सर्कलच्या एरियामधून मायनर सेक्टरचा एरिया काय करायला पाहिजे? मायनस करायला पाहिजे. म्हणजे मला कोणता मिळणार? मेजर सेक्टर मिळणार. फर्स्ट क्वेश्चन मध्ये आपण केले बघा, सेम तसंच. मग आता बघा 3 नंबरला काय लिहिणार? एरिया कुणाचा फाइंड करायचा आहे? तर O'MCN इज इक्वल टू काय करणारा? एरिया ऑफ सर्कलच्या एरियामधून कुणाचा एरिया मायनस करणारा? तर मायनर सेक्टरचा. मायनर सेक्टर कोणता आहे? तर एरिया ऑफ O'MBN. मग आता बघा एरिया ऑफ सर्कल किती आलाय? सर्कलचा एरिया 154 मायनस एरिया ऑफ OMBN किती आलाय? 25.7. आता यांची काय करायची? सबस्ट्रॅक्शन. बघा 154 मायनस 25.7. आता इथं काय नाही म्हणजे पॉईंट आणि किती लिहायचं? 0. कारण सबस्ट्रॅक्शन करताना पॉईंटच्या खाली काय यायला पाहिजे? पॉईंट. आता सबस्ट्रॅक्शन करा. इथं 10 मायनस 7 किती येणार आहे? 3. इकडचा म्हणजे इथं ती 3, मग 3 मायनस 5 होत नाही म्हणजे किती करणार? 13 मायनस 5. मग 13 मायनस 5 केल्यानंतर आन्सर किती येते? 8 येते. परत इथे किती होणार? 4 मायनस 2 किती येणार आहे? 2, आणि हा 1. म्हणजे आन्सर किती येणार आहे? 128.3. आणि हा पण एरिया आहे, ह्याला युनिट काय देणार आहे? स्क्वेअर सेंटीमीटर. बघा 3 गोष्टी फाइंड केल्यात. सर्कलचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला आहे πr². त्यानंतर हा MBN म्हणजे हा मायनर सेक्टर आहे, हा फर्स्ट फॉर्म्युल्याने फाइंड केला. आणि 3 नंबरला मेजर सेक्टर फाइंड करायचा होता. मेजर सेक्टर कसा फाइंड केला? पूर्ण एरियाच्या सर्कलमधून मायनर सेक्टर मायनस केल्यानंतर आपल्याला कोणता सेक्टर मिळतोय? मेजर सेक्टर मिळतोय. हा तुमचा क्वेश्चन नंबर 6 होता. हा तुम्हाला 3 मार्क्ससाठी विचारतात, म्हणजे 3 गोष्टी 1-1 मार्क्ससाठी विचारतात. बघा पूर्ण क्वेश्चन लक्षात आलं काय? तुमच्या कॅल्क्युलेशन पण लक्षात आलं काय? बघा तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे एवढे क्वेश्चन बघितलेले आहेत. आता ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच्या पुढचे म्हणजे 7th पासून जे क्वेश्चन आहेत ते बघणार आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हॉट क्वेश्चनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जर चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण क्लिक करा. थँक्यू.